नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या संकल्पना पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाला खूप महत्त्व आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की स्थूल अर्थशास्त्राचा एक अभ्यासाचा केंद्रबिंदूच आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नावरूनच राष्ट्राच्या आर्थिक स्थितीची आपल्याला कल्पना येते. एखाद्या राष्ट्राचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक असेल तर ते राष्ट्र आर्थिकदृष्ट्या बलवान समजले जाते. म्हणूनच आपण त्यानुसारच म्हणतो की अमेरिका, जर्मनी, जपान, इंग्लंड या राष्ट्राचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त असल्याने ही राष्ट्रे जगात आर्थिकदृष्ट्या बलवान आहेत असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता ह्या राष्ट्रीय उत्पन्नावरून देशातील जे सर्वसामान्य जनता आहे किंवा लोक आहेत त्यांचं राहणीमान हे उच्च दर्जाचे आहे की कमी दर्जाचे आहे याचीही कल्पना येते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना ही खूप महत्त्वाची असल्याने तिचा आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. आता ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खूप साऱ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पना आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्या संकल्पना आपण एक एक करून आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिली संकल्पना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. त्यालाच आपण एकूण राष्ट्रीय उत्पादन असंही म्हणू शकतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे GNP. आता बघा, बऱ्याच वेळा GNP, NNP, GDP, पर कॅपिटा इन्कम ह्या संकल्पना आपल्याला म्हणजे नित्यपरिचय आपण नेहमी ऐकत असतो. मग GDP आपण सतत आपल्या ऐकण्यात येतं. बघा, आता कोविड काळामध्ये देशाचा GDP घटला, वाढला असं आपण ऐकतो. बघा, मग हे GDP म्हणजे नक्की काय हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. मग यासारख्या ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना आपण ह्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासणार आहे. आता सगळ्यात पहिली संकल्पना आहे आपली ती म्हणजे GNP. त्यालाच म्हणतो आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील ही एक महत्त्वाची प्राथमिक अशी संकल्पना आहे. ती म्हणजे कोणती? स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या दृष्टीने ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. आता या संकल्पनेची जर व्याख्या पाहिली तर व्याख्या आपल्याला अशी सांगता येते की सर्वसाधारणपणे एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार आलेले मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता एक सोपी व्याख्या आपण अशी म्हणू शकतो की स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय की एका वर्षाच्या कालखंडात देशात निर्माण करण्यात आलेल्या सर्व वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. बघा, स्थूल किंवा त्या नावातच त्याचा पूर्ण अर्थ लपलेला आहे. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल म्हणजे सगळे मोठ्या प्रमाणावर आणि राष्ट्रीय म्हणजे राष्ट्राचं आणि उत्पादन म्हणजे थोडक्यात काय? स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय की देशात निर्माण झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य होय. त्याला आपण काय म्हणूया? स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं म्हणजे हे काढण्याचं जे सूत्र आहे त्याला आपण GNP काढण्याचे सूत्र म्हणतो. हे सूत्र काय आहे तर ते सूत्र आपल्याला असं सांगता येईल GNP = GDP प्लस इंटू ब्रॅकेट X - M. ठीक आहे. आता म्हणजे काय? आता याच्यामध्ये सूत्रामध्ये बघा आपण GDP घेतलेला आहे. GDP म्हणजे काय तर स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय की देशामध्ये देशाची जी भौगोलिक सीमा आहे ह्या देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्रामध्ये ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे त्यांचं मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. आलं लक्षात? स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय की थोडक्यात आपण असं म्हणूया हा आपला भारत आहे. ठीक आहे. ह्या भारताच्या ही जी भौगोलिक सीमा रेषा आहे ह्या भौगोलिक सीमा रेषेच्या आत जेवढं काही उत्पादन झालेलं आहे ह्या सगळ्या उत्पादन मग ते वस्तूंचं असू दे नाही तर सेवाचं असू दे ह्या सर्व वस्तू आणि सेवांचे जे उत्पादन आहे ते उत्पादन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. GDP कळालं तुम्हाला? GDP म्हणजे काय
देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राच्या आत ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेले आहे त्यांचा समावेश स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये केला जातो. आता सूत्रामध्ये काय घेतलं आहे आपण? GDP अधिक कंसामध्ये X वजा M. X म्हणजे काय? तर देशातील नागरिकांनी विदेशात मिळवलेलं उत्पन्न. ठीक आहे. आणि Y म्हणजे काय? तर विदेशातील नागरिकांनी देशात मिळवलेलं उत्पन्न. आता आपण हे सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, GDP मी तुम्हाला सांगितलं काय की देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्रात ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे ते उत्पादन म्हणजे आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता तुम्हाला माहिती आहे की उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यामुळे आता कोणत्याही देशातला नागरिक दुसऱ्या देशामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जाऊ शकतो. बरोबर आहे. मग आपल्या देशातील नागरिकसुद्धा बाहेरच्या देशामध्ये, मग अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, कुठेही दुसऱ्या देशामध्ये नोकरी किंवा व्यवसायानिमित्त तो जात असतो आणि तिथे तो काय करत असतो? उत्पन्न मिळवत असतो. त्याचप्रमाणे विदेशातील नागरिकसुद्धा आपल्या देशामध्ये येऊन उत्पन्न मिळवत असतात. म्हणजे ते आपल्याकडे नोकरी पण करू शकतात आणि एखादा व्यवसायसुद्धा उभारू शकतात. पण ज्यावेळेस आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढत असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशातील नागरिक जरी दुसऱ्या देशामध्ये जाऊन उत्पन्न मिळवत असले तरी ते उत्पन्न कुठे येतं? शेवटी आपल्याच देशामध्ये येतं. बरोबर आहे. मग त्या उत्पन्नाचा आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्या ह्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये समावेश करावा लागतो. आणि जे विदेशातील नागरिक जे आपल्या देशामध्ये येऊन, म्हणजे आपल्या समजा मी भारत म्हणते की विदेशातील नागरिक भारतामध्ये येऊन त्यांनी जर उत्पन्न मिळवलं तर ते उत्पन्न ते काही भारतातच राहणार आहे का? नाही, ते आपल्या मायदेशी ते उत्पन्न पाठवत असतात. म्हणून त्या उत्पन्नाचा आपल्याला आपल्या ह्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून काय करायचं असतं? ते वजा करावं लागतं. ठीक आहे. तरच स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे अचूक पद्धतीने आपल्याला काढता येऊ शकतं. ठीक आहे. आता याचं जर एक सूत्र किंवा एक उदाहरण जर घेतलं तर ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. मी असं म्हणेल, बघा आता सूत्र आपण काढूया. काय की समजा आपल्या देशाचं स्थूल देशांतर्गत जे उत्पादन आहे ते उत्पादन किती आहे? समजा ते आहे साधारणपणे 1,000 रुपये. किती? 1,000 रुपये. ठीक आहे. अधिक देशातील नागरिकांनी विदेशात जे उत्पन्न मिळवलेलं आहे त्याला आपण X म्हटलेलं आहे. ते उत्पन्न समजा आपण असं म्हणूया ते किती मिळवलं त्यांनी? 100 रुपये. किती? 100 रुपये. ठीक आहे. आणि विदेशातील नागरिकांनी जे आपल्या देशामध्ये उत्पन्न मिळवलं ते 50 रुपये उत्पन्न मिळवलेले आहे ते आपण काय करूया? ते ह्या याच्यामधून आपल्याला वजा करायचं, कारण ते आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये ते धरता येणार नाही, कारण ते आपल्या नागरिकांनी मिळवलेलं नाही. जरी आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं असेल ते उत्पन्न, पण ते उत्पन्न ते बाहेरच जाणार आहे म्हणून ते आपल्याला वजा करावं लागणार आहे. ते आपण असं म्हणूया ते किती? 50 रुपये. किती? 50 रुपये. आता मला सांगा, बघा 1,000 रुपये आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे. देशातील नागरिकांनी विदेशात जाऊन जे उत्पन्न मिळवलं ते आपल्या भारतामध्ये आपल्याला आपल्या देशाच्या GNPमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. ते किती आहे? 100 रुपये. आणि विदेशातील नागरिकांनी जे आपल्या देशामध्ये उत्पन्न मिळवलेले ते आपल्याला वजा करायचं आहे ते किती आहे? आपण असं म्हणूया 50 रुपये. ठीक आहे. आता हे सूत्र बघा बरं, सोडवा. आता आधी कंस सोडून घ्यायचा. किती? 100मधून 50 गेले, खाली किती राहिले? 50. मग 1,000 अधिक किती? 50. म्हणजे साधारणपणे स्थूल राष्ट्रीय उत्पादन किती आलं? तर 1,050 रुपये. हे झालं आपलं स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आलं लक्षात? काय केलं आपण? सूत्र काय आहे? GDP अधिक X वजा M. म्हणजे थोडक्यात स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना आपण काय करतो की देशात निर्माण केलेल्या वस्तूबरोबरच परदेशात निर्माण केलेल्या वस्तूचाही समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. परंतु देशातील नागरिकांनी ज्या आपल्या देशात वस्तूंची निर्मिती, जर दुसऱ्या देशातील नागरिकांनी आपल्या देशात जर वस्तूंची निर्मिती केली असेल तर ती मात्र आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून काय करावी लागते? वजा करावी लागते. आलं लक्षात? याला म्हणतात स्थूल राष्ट्रीय उत्पादन. म्हणजे थोडक्यात काय? तर एका वर्षाच्या कालखंडात देशात
निर्माण करण्यात आलेल्या सर्व वस्तू व सेवांचे मूल्य होय. ठीक आहे. एक मिनिट. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाच्या पद्धती, 2 पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं मापन केलं जातं. एक म्हणजे चालू व स्थिर किमतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि दुसरं म्हणजे घटक खर्चानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ठीक आहे. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची काही वैशिष्ट्ये, ती वैशिष्ट्ये आपण आता इथे एक एक करून पाहूया. बघा, सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे काय की स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे मापन हे पैशात केले जाते. ठीक आहे. म्हणजे प्रत्यक्ष वस्तू व सेवांची बेरीज आपण करू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वस्तूंचं जे मापन आहे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे थोडक्यात काही वस्तू किलोमध्ये मोजल्या जातात, काही वस्तू लिटरमध्ये मोजल्या जातात, काही वस्तू मीटरमध्ये मोजल्या जातात. प्रत्येकाची मापकं वेगळी असल्यामुळे त्यांची आपण एकत्रित बेरीज करू शकत नाही. मग ती बेरीज कशी करायची, तर पैशाच्या भाषेमध्ये व्यक्त केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती विचारात घेऊन स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे आपल्याला काय करावं लागतं, मापन करावं लागतं. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला इथे सांगता येईल. दुसरं म्हणजे काय की स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे मापन करताना नेहमी अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेतलं जातं. का बरं, तर काय होतं की अंतिम वस्तूंचं मूल्य जर विचारात घेतलं गेलं नाही तर कदाचित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं दुहेरी गणना होऊ शकते. दुहेरी मापन म्हणजे एकाच वस्तूचं डबल मापन होऊ शकतं. म्हणून काय होतं, काय केलं जातं, तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे मापन करताना दुहेरी गणना होऊ नये म्हणून नेहमी दुहेरी मापन टाळण्यासाठी अंतिम वस्तूच विचारात घ्याव्या लागतात. ठीक आहे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला इथं सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे मापन करताना नेहमी विशिष्ट कालखंड हा विचारात घ्यावा लागतो. आता हा कालखंड कितीही वर्षाचा असू शकतो, पण साधारणपणे 1 वर्षाचा कालखंड इथे विचारात घेतला जातो, कारण प्रत्येक वर्षी राष्ट्रीय उत्पादनाचे मापन केले जाते. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नाला एक प्रवाही संकल्पना म्हटली जाते, कारण ती सतत तिचं मापन केलं जातं. ठीक आहे. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की देशात व परदेशात निर्माण केलेल्या वस्तूचा समावेश हा स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जातो. म्हणजे काय, तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे मापन करताना देशात निर्माण केलेल्या वस्तूबरोबरच परदेशात ज्या आपल्या नागरिकांनी निर्माण केलेल्या वस्तूंचाही समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. तसेच दुसऱ्या देशाच्या नागरिकांनी आपल्या देशात वस्तूंची जर निर्मिती केली असेल तर ती मात्र स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून काय केली जाते, वजा केली जाते. कारण त्यांनी जरी आपल्या देशामध्ये उत्पन्न केलं तरी ते उत्पन्न शेवटी ते आपल्या मायदेशी पाठवतात, ते आपल्या देशामध्ये राहत नाही. म्हणून त्याचा समावेश आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये करत नाही. आणि शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे मापन करताना घसाऱ्याची रक्कम त्यात समाविष्ट केलेली असते. ती रक्कम स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून वजा केली जात नाही. ठीक आहे. आलं लक्षात. ही झाली स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची वैशिष्ट्ये. पुढचा संकल्पना आपल्याला अशी सांगता येईल की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. ही 2 नंबरची संकल्पना आहे. कोणती, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, तर एका विशिष्ट कालखंडात स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यास शिल्लक राहणारे जे उत्पादन आहे ते उत्पादन म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाबरोबरच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या संकल्पनेसुद्धा खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे खरे स्वरूप हे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनावरूनच आपल्याला समजत असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश केला जातो. म्हणजे काय की भांडवली जो खर्च आहे की एखाद्या वस्तूची जर झीज झाली, का भांडवली वस्तूची जर झीज झाली तर त्या झीज भरून काढण्यासाठी आपल्याला विशिष्ट रक्कम किंवा त्या वस्तूचं रिप्लेसमेंटसाठी एक विशिष्ट रक्कम आपल्याला दरवर्षी साईडला काढून ठेवावी लागते. त्याला घसारा म्हणतो आपण. ती रक्कमसुद्धा या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये समाविष्ट असते, पण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनातून ती रक्कम मात्र काय केली जाते, वजा केली जाते. म्हणून
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय की विशिष्ट कालखंडामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केल्यास आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते. आता याचं सूत्र काय सांगता येईल आपल्याला, तर सूत्र असं आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. आलं लक्षात? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. त्याचं इंग्लिशमध्ये सूत्र आपल्याला असं सांगता येईल, NNP. बघा, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाला नेट नॅशनल प्रोडक्ट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. त्याचाच आपण इनिशियल घेऊन शॉर्ट फॉर्म केलेला आहे NNP. मग सूत्र आपल्याला असं सांगता येईल, NNP इज इक्वल टू GNP मायनस D. आता GNP म्हणजे काय, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे आपलं स्थूल राष्ट्रीय उत्पादन, आणि D म्हणजे काय, तर डेप्रिसिएशन, त्यालाच आपण मराठीत म्हणतो घसारा. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यास आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते. ठीक आहे. पुढची संकल्पना आपल्याला अशी सांगता येईल, दरडोई उत्पन्न. ही सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची अतिशय महत्त्वाची अशी संकल्पना आहे. त्या संकल्पनेवरनं आपल्याला देशातील लोकांचं राहणीमान समजतं. देशातील लोकांचं राहणीमान हे उच्च दर्जाचे आहे की कमी दर्जाचे आहे हे आपण त्या देशातील लोकांच्या दरडोई उत्पन्नावरनं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाची ही सुद्धा एक महत्त्वाची संकल्पना आहे, दरडोई उत्पन्न. ठीक आहे. या संकल्पनेच्या आधारे देशातील लोकांना सरासरी किती उत्पन्न मिळाले, त्यांचे राहणीमान व जीवनमान कशा प्रकारचे आहे यासंबंधीची आपल्याला माहिती समजू शकते. आता याचं व्याख्या काय सांगता येईल, तर एका विशिष्ट वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाला त्याच वर्षातील एकूण लोकसंख्येने भागल्यास येणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजे काय, दरडोई उत्पन्न होय. आलं लक्षात? म्हणजे देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येला एकूण राष्ट्रीय उत्पन्न, आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती, त्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला त्याच देशातील एकूण लोकसंख्येने जर भागलं तर आपल्याला आपलं दरडोई उत्पन्न लगेच लक्षात येते. ठीक आहे. आता पुढची संकल्पना आहे ती म्हणजे वैयक्तिक उत्पन्न. ठीक आहे. आता वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पर्सनल इन्कम. वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय, तर एका वर्षाच्या कालखंडात व्यक्तीला सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची जर बेरीज केली तर त्याचं वैयक्तिक उत्पन्न आपल्याला लगेच समजतं. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात एखादी व्यक्ती असेल तर ती जर नोकरी करत असेल, तिची शेती असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, ठीक आहे, तर ह्या सगळ्या घटकांकडून त्याला जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाची जर बेरीज केली तर ते त्याचं काय होतं, वैयक्तिक उत्पन्न. एका वर्षाच्या कालखंडात व्यक्तीला सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे वैयक्तिक उत्पन्न होय. पुढची संकल्पना आपल्याला अशी सांगता येईल ती म्हणजे खर्च योग्य उत्पन्न. त्यालाच डिस्पोजेबल इन्कम असंही म्हणतात. ठीक आहे. व्यक्तीने अर्थव्यवस्थेत किंवा जे काही उत्पन्न मिळवलेले असते ते सर्वच्या सर्व उत्पन्न हे व्यक्तीला उपभोगासाठी कधीच खर्च करता येत नाही. बघा, व्यक्ती जे आर्थिक धडपड करून वेगवेगळ्या घटकाकडून जे उत्पन्न मिळवते ते सगळ्याचे सगळं उत्पन्न त्याला कधीच उपभोगासाठी खर्च करता येत नाही, कारण त्या उत्पन्नातून काही रक्कम ही सरकारला कर म्हणून आपल्याला द्यावी लागते. ठीक आहे. मग सरकारला द्यावा लागणारा कर, प्रत्यक्ष कर हे सक्तीचे देणे असल्याने ते आपल्याला सरकारला द्यावेच लागते. त्यामुळे खर्च योग्य उत्पन्नातून हे प्रत्यक्षात मिळालेल्या उत्पन्नापेक्षा हे नेहमी कसं असतं, कमी असतं. आता याचं जर व्याख्या सांगायची झाली तर ती व्याख्या आपल्याला काय सांगता येईल, तर वैयक्तिक उत्पन्नातून प्रत्यक्ष कराची रक्कम वजा जाता शिल्लक राहणारी रक्कम म्हणजे खर्च योग्य उत्पन्न
होय. म्हणजे व्यक्तीला सर्व मार्गापासून मिळणारे जे उत्पन्न आहे, ह्या उत्पन्नातनं जर सरकारला जो कर आपल्याला द्यावा लागतो, त्या कराची रक्कम जर आपण वजा केली तर खाली जी रक्कम शिल्लक राहते ती रक्कम म्हणजे खर्च योग्य, म्हणजे खर्चण्यासाठी योग्य असलेलं उत्पन्न ते शिल्लक राहतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथं राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या विविध संकल्पना सविस्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, अभ्यासण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.